वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50,000 रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आहे। परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली तेव्हा विरोध दर्शवणाऱ्या भीमसैनिकांना पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली होती। त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला। तर हा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाला आहे यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला। त्यांचे पोस्टमॉर्टम झाले पाहिजे यासाठीही बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला। सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव हे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले। तेथे त्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात आला। जेव्हा परभणीमध्ये त्यांचा अंत्यविधी होणार हे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी ते पार्थिव हे वाटेमध्येच अडवले आणि त्यांना परभणीमध्ये नेण्यासाठी मज्जाव करण्यात आला। तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी पोलिसांना विचारून त्यांचे पार्थिव हे परभणीत आणण्यात आले। त्यावेळेस स्वतः बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीला उपस्थित राहून सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहिली। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी 2 वेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आणि त्यांच्या घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीही देण्यात यावी अशी मागणीही बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना केली। न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासून ते आतापर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करत आलेले आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने शासकीय आर्थिक मदत ही नाकारली होती। वंचित बहुजन आघाडीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून 5 लाख रुपये हे दिले आहेत। त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही 50,000 रुपये दिले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरवाद्यांना केले आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा लढा बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहे। जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील।